खापा पोलीस स्टेशन परिसरातील खापा पारशिवनी रस्त्यावरील मॅग्नीज कंपनीजवळ एका कोळशाने भरलेल्या ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटरसायकलला धडक दिली। मोटरसायकलवरील दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झालाय। ही घटना रविवारी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास घडली आहे। मृतक विक्रम साई उईके आणि रोहित हेमंत उईके हे मूळचे पिपरधाणा सुरला खापा छिंदवाडा जिल्हा मध्य प्रदेश येथील रहिवासी होते। विक्रम आणि रोहित रामडोंगरीपासून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका खनिज कंपनीत काम करत होते। रविवारी दोघेही त्यांच्या मोटरसायकलने कंपनीकडे जात होते। कनानहून खापाकडे येणाऱ्या कोळशाने भरलेल्या ट्रकच्या चालकाने भरधाव वेगाने आणि बेपर्वाईने मोटरसायकलला धडक दिली। दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झालाय। अपघातानंतर वाहतूक ठप्प झाली। माहिती मिळताच सावनेरचे DYSP खर्डे, खापा स्टेशन हाऊस ऑफिसर ठाकूर आणि वाहतूक निरीक्षक सुहासिनी सहस्त्रबुद्धे घटनास्थळी पोहोचले। वाहतूक सुधारणांमध्ये सहभागी असलेले सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांच्याकडून चालवल्या जाणाऱ्या रुग्णवाहिकेतून दोघांचेही मृतदेह सावनेर रुग्णालयात नेण्यात आले, जिथे प्राथमिक तपासणीत डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। मृतदेह शवविच्छेदनासाठी सावनेर येथील पंतप्रधान निवासस्थानी ठेवण्यात आले आहेत। पोलिसांनी ट्रक जप्त केलाय आणि चालकाला अटक केली आहे। तपास निरीक्षक प्रकाश नांदुरकर करतायत।